नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. TJSB बँकेचा आर्थिक लेखाजोखा पत्रकार परिषदेत जाहीर. ठाणे शहरात मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी आणि मुख्य मार्गावर अतिरिक्त वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार. TJSB सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेची वाटचाल सुरूच असून यंदा बँकेनं 252 कोटी ढोबळ तर 185.38 कोटी निव्वळ नफा कमावला. दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल 10 एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा कायम राखत TJSB बँकेनं यावर्षी देखील आर्थिक वर्ष 24-25 या लेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा टिपटॉप हॉटेल ठाणे इथे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. यावेळेला बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंघवी, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसंच सर्व संचालक, व्यवस्थापकीय सदस्य, बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. TJSB बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण 14,588 कोटी ठेवल्या होत्या, त्या आता 14,848.64 कोटी झाल्यात. कर्ज वितरण 7,875 कोटीवरून 8,256.18 कोटीवर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली. बँकेचा एकूण व्यवसाय 22,463 कोटीवरून 23,104.82 कोटींवर पोहोचलाय. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून 3.59% राहिले तर निव्वळ अनुत्पादित कर्ज मागील वर्षीप्रमाणे 0% आहे. 23,000चा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे, परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर 23,000चा टप्पा पार केलाय. आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढाओढ लागलेली आहे, स्पर्धा लागलेली आहे, कोण जास्ती देतो. तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक. भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल, परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत. आम्ही जर 8-8.5% दिला असता तर ह्याच्यापेक्षा जास्ती व्यवहार झाला असता, परंतु आपण पहिल्यापासून त्या मोहामध्ये पडत नाही. आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी 0.5% कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जी लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो MSMEना. आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही. ओबीसी एकीकरण समिती आणि ओबीसी प्रतिष्ठान यांच्या वतीनं ठाणे शहरात मोठ्या उत्साहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चित्रशिल्पास गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या जयंती महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळेला खासदार संजीव नाईक, ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघोले, मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले तसंच ओबीसी एकत्रीकरण समितीचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. यावेळेला वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. याप्रसंगी गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अतिशय सुंदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं चित्रशिल्प उभारण्यात आलंय. आज जनता दरबाराच्या निमित्तानं मला या शिल्पाला भेट देता आली, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. तसंच आज जयंतीनिमित्त अभिवादन केलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दाखवलेली दिशा ही प्रत्येकाला आत्मविश्वास देते, असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलं. जीवनाचा आत्मविश्वास देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोर्ट नाक्यावरच्या ह्या अतिशय मोक्याच्या जागी या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी सुंदरपैकी आयोजन केलेलं आहे. आज या ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आज ही सुवर्ण संधी मला मिळाली. महात्मा ज्योतिबांचं दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आदरांजलीच वाहिली आणि त्या
मध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झाले. निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेली दिशा ही सर्वसामान्याला आत्मविश्वास देऊन जाईल असा निश्चितपणे विश्वासच नाही ते सत्य ठरलेला आहे. चला. कडक उन्हाळ्याच्या महिन्यात प्रवाशांना अधिक आराम मिळावा यासाठी मध्य रेल्वे यांच्या मुख्य मार्गांवर 14 अतिरिक्त वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू करण्याचा विचार करते. या नवीन सेवा सध्याच्या नॉन AC लोकल गाड्यांची जागा घेतील, ज्यामुळे वातानुकूलित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी अधिक आरामदायी पर्याय उपलब्ध होईल. सध्या मध्य रेल्वेच्या नेटवर्कमध्ये एकूण 1810 उपनगरीय सेवा चालवते, ज्यामध्ये मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन आणि बेलापूर उरण कॉरिडॉरचा समावेश आहे. यापैकी 66 AC सेवा सध्या मुख्य मार्गांवर सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं की या प्रस्तावात केवळ मुख्य मार्गांवर 14 अधिक वातानुकूलित सेवांचा समावेश आहे. त्यापैकी 2 गर्दीच्या वेळेला नियोजित आहेत. एक कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी आणि दुसरी CSMT ते संध्याकाळी ठाणे, अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाचपाखडी भागात प्रति तुळजापूर मंदिर उभारलंय. या मंदिराचं लोकार्पण 30 एप्रिलला होणार आहे. मागील 3 वर्षांपासून या मंदिराच्या निर्माणाचं काम सुरू होतं. या मंदिराचं पाषाण हे तामिळनाडूतून आणले आहेत, तर मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकमध्ये झालंय, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मी देवी भक्त आहे, हातून काहीतरी चांगलं घडावं याच उद्देशानं हे मंदिर बांधल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिराच्या बांधकामाचं चित्रीकरण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर प्रसारित केले. त्यावेळेला त्यांनी मंदिराची भव्यता चित्रीकरणातून दाखवली. यावेळेला जितेंद्र आव्हाड म्हणाले की मंदिरासाठी जागा मिळाल्यानंतर इथे तुळजाभवानी देवीचं मंदिर बांधलं. या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे पाषाण तामिळनाडूमधून आणण्यात आलेत, तर पाषाणावर कोरीव काम कर्नाटकमध्ये झाले. मंदिराच्या बाजूस 32 गजमुख आहेत. अतिशय मेहनतीनं मागील 3 वर्षांपासून हे काम सुरू होतं. आता हे काम पूर्णत्वास आले. मी मोठा देवी भक्त आहे. तुळजापूर आणि जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी कुलदैवत आहेत. या दोन्ही देवांवर प्रचंड भक्ती आणि श्रद्धा असणारा मी आहे. माझ्या हातून काहीतरी चांगलं घडावं याच उद्देशानं हे मंदिर बांधलं. माझ्या मनात प्रति तुळजापूरची कल्पना आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा 30 एप्रिलला आहे. एक चांगलं मंदिर, लोकांसाठी श्रद्धेचं स्थान, लोकांसाठी 30 तारखेला खुलं होणार आहे. सर्वांना देवीची भक्ती करण्यास आवडते, त्यामुळे 27 ते 30 एप्रिल या 4 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. प्रति तुळजापूर निर्माण होते, त्याच्या उद्घाटनाचे साक्षीदार होऊया, असंही आव्हाड म्हणाले. पाचपाखडी भागात बांधलेलं हे भव्य मंदिर ठाणेकरांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. तलावांचं शहर असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिव्यातील दातिवली तलावाचा काही भाग आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. गेली 2-2.5 वर्षांपासून सुशोभीकरणाचं रखडलेलं काम दिसून येत असून सदर दातिवली तलावाचं काम पूर्णत्वास येताना दिसत नसून अतिशय कासवगतीने हे काम सुरू असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास आले. सदरचा अपघात दिवसा झाला असता तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून पहाटे हे काम सुरू असलेल्या तलावाचा काही भाग कोसळल्यानं एक रिक्षा आणि एक दुचाकी यात कोसळली असता रिक्षासह दुचाकीचं नुकसान झालं असून सदर रखडलेल्या तलावाच्या कामावर दिवेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा 3 वर्षांचा कार्यकाल संपला तरी त्यांची बदली करण्यात आलेली नाही. वर्षानुवर्ष ठाणे महापालिकेत ठाण मांडलेल्या या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांशी आर्थिक जवळीक वाढलेल्या काही अधिकाऱ्यांची गोष्टी होण्याची शक्यता आहे. शासन नियमानुसार कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आल्यास त्या पदावर 3 वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याची बदली करणं बंधनकारक आहे. ठाणे महापालिकेतही अशा पद्धतीनं प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत. त्यापैकी मुख्य लेखापाल यांचा 3 वर्षांचा कालावधी केव्हाच संपलाय. नगर अभियंत्यांनाही पदभार स्वीकारून 3 वर्षांचा कालावधी लोटलाय. एक सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेमध्ये वर्ग झालाय, त्यामुळे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार नसल्याचं समजलं जात आहे. मात्र उर्वरित प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची बदली होणं अपेक्षित असून त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रियेवरच शंका निर्माण होते, असं काँग्रेसचे पदाधिकारी राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटले. राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात ते अधिकारी कोण आहे त्याची नावं दिली नसली तरी त्यांचा रोख मुख्य रेखापालांकडेच असल्याची चर्चा आहे.
राजेश जाधव यांनी आपल्या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं असून त्यांचं या प्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांसाठी प्रशासनानं पावसाळ्याच्या 2 महिने आधीच म्हणजे मार्च महिन्यात निविदा काढल्या आहेत. 9 पैकी 5 प्रभाग समितीच्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्या तरी उर्वरित 4 प्रभाग समितीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलंय. पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदाही नालेसफाईची कामं करण्याची तयारी मार्च महिन्यातच सुरू झाली होती. या कामांसाठी पालिका 10 कोटी 29 लाख रुपये खर्च करणार आहे. शिवाय पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर, उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणं अशी कामेही करण्यात येणार आहेत. नालेसफाई कामासाठी पालिकेनं प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचं नियोजन आखलं होतं. मात्र एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, कोपरी, उथळसर, माचिवडा, मानपाडा, कळवा, दिवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रातील निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. तर लोकमान्य नगर, सावरकर नगर, वागळे, मुंब्रा आणि वर्तक नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. लोकमान्य सावरकर नगर, वागळे या 2 समितीत दुसऱ्यांदा तर मुंब्रा, वर्तक नगर या 2 समितीत तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास त्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. TJSB बँकेचा आर्थिक लेखाजोखा पत्रकार परिषदेत जाहीर. ठाणे शहरात मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी आणि मुख्य मार्गावर अतिरिक्त वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.